नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता मल्लिकाने दुहेरी डाव खेळून आता मंदाकिनीला तोंडावर पाडल्यानंतर अंशुमनला कंपनीत समरला कामावरती घेण्यासाठी मल्लिका आता असा एक भयानक डाव खेळते प्रेक्षकांनो, की त्यामध्ये आता मल्लिका चक्क आनंदला तिच्या कंपनीमध्ये 10 लाखाच्या पॅकेजची आता आमिष दाखवून ऑफर देते आणि त्यानंतर येतो मी असे म्हणत नकार देणाऱ्या मल्लिकाला आनंद आता ज्या वेळेस तेथून जाऊ लागतो त्याच वेळेस आता गुंड पाठवून मल्लिका आता आनंदला किडनॅप कशी करते आणि आनंदच्या नावाचे आता रिझाईन लेटर समरला पाठवून मला दुसरीकडे खूप मोठ्या पगाराचा जॉब मिळालाय, त्यासाठी मी चाललोय आणि मी कंपनी सोडतोय असे ज्या वेळेस आता ते आनंदचे लेटर समर वाचतो, आणि त्यानंतर आता समरच्या पायाखालची जमीन सरकून इकडे आता स्वानंदी ही आनंदपर्यंत कशी पोहोचते. किडनॅप केलेल्या आनंदला आता सोडून स्वानंदी आता मल्लिकाचा खरा चेहरा कसा समोर आणते, पुराव्यासकट आता आनंदला समोर आणून खऱ्या खोट्याचा आता पर्दाफाश करत सत्य आता समोर आणून अंशुमनला कंपनीत घेण्याचा मल्लिकाचा डाव आता स्वानंदी कशी उधळून लावते आणि पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्यामध्ये फूड पाडणाऱ्या मल्लिकाचा खरा चेहरा आता स्वानंदी कशी समोर आणते, हे सगळं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता राजवाड्यांच्या घरी रागाने आलेली मंदाकिनी आता ज्या वेळेस आता मल्लिकाचा खरा चेहरा आणि मल्लिकाच्या पापाच्या कर्माचा सगळा पाडा समोर वाचते, त्याच वेळेस आता मल्लिकाला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि पोपटासारखी भडाभडा सत्य ओकून मंदाकिनीने आपल्याला आता तोंडावर पाडले हे मल्लिकाच्या लक्षात येताच भयानक नाटकी खेळी करत पदराने तोंड धरत आता मल्लिका ही मोठमोठ्याने रडू लागते. आणि इकडे मात्र मल्लिकाने आपल्याला आदिरा आणि रोहनचं लग्न मोडण्यासाठी कशी पैसे दिले आणि त्यानंतर इकडे 4 BHK फ्लॅट घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचं आमिष दाखवलं. आदिरा रोहनचं जर लग्न मोडलं आणि त्यांचा जर डिवोर्स झाला तर ह्या 4 BHK फ्लॅट तुमच्या नावावर होईल असे म्हणत आपल्याला कसं आमिष दाखवलं. आणि आदिरा रोहनसाठी त्यांचे डिवोर्स होण्यासाठी जे डिवोर्स पेपर पाठवले होते ते सुद्धा यांनीच पाठवले होते आणि मला रोहनच्या खोट्या सह्या करायला सांगितलं होतं. हे सगळं आता मंदाकिनीने समरला सांगितलेलं असतं, पण तरीसुद्धा समरने आता मंदाकिनीवरती विश्वास ठेवलेला नसतो. समर आता मंदाकिनीला म्हणतो की कोणत्या तोंडाने तुमच्यावर विश्वास ठेवायचा, कारण या अगोदर तुम्ही काय केलं ते सगळं मला ठाऊक आहे. आणि सुस्मितावरती सुद्धा समरने विश्वास ठेवलेला नसतो, कारण सुस्मिता ही रोहनची खोटी सही करू शकते तर ती आत्तासुद्धा खोटं बोलू शकते हे समरच्या लक्षात येतं. पण त्याच वेळेस आता सुस्मिताच्या मोबाईलमधला तो पुरावा मंदाकिनी आता समरला दाखवते आणि म्हणते बघा जावई बाप्पू, आणि आता मला सांगा कोण खरं आणि कोण खोटं. पण तरीसुद्धा आता त्यावेळेस तो पुरावा बघून समर आता मल्लिकाला जाब विचारतो तर रडतच मल्लिका म्हणते, हो समर दिले होते मी पैसे, पण पैसे का दिले होते माहिती आहे का, माझी बेबी डॉल तिकडे सुखाने आनंदाने संसार करावा तिने, आणि तिला तिथे काही त्रास होऊ नये. तिला जर मी यांना पैसे दिले नाही तर आदिराला या त्रास देतील यासाठी या माझ्याकडे खंडणी मागवायच्या असे देखील आता मल्लिका ही समोर सांगते आणि मंदाकिनीला खोटं ठरवते. आणि आता मात्र ते सगळं बघून मंदाकिनीने डोक्याला हात लावलेला असतो आणि हे सगळे खोटारडे आहेत आणि मलाच तोंडावर पाडतात हे आता मंदाकिनीच्या लक्षात येऊन ताबडतोब सुस्मिताला घेऊन मंदाकिनी आता रागाने तिकडून निघून जाते. पण त्याच वेळेस इकडे स्वानंदी आणि तिचे बाबा घरी येताच रोहनने आदिरा आणि मंदाकिनीचं भांडण त्यांची सगळी हकीकत आता स्वानंदी आणि त्याच्या बाबाला सांगितलेली असते. तेव्हा आता इकडे स्वानंदीचे बाबा कपाळाला हात लावतात आणि म्हणतात की ही बाई कधीच सुधारणार नाही.
आणि आता स्वानंदी, तिचे बाबा रोहन सगळेजण मंदाकिनीला दोष देत असतात. तर ताबडतोब त्यावेळेस आता मंदाकिनी घरी येते. घरी येता क्षणी स्वानंदीचे बाबा आता तिला जाब विचारतात, कुठे गेली होती? तर घडलेली हकीकत सांगत मंदाकिनी म्हणते की मला तोंडावर पाडली त्या आदिराच्या आईने. मी तिच्याकडे गेले तर मी सगळं काही सांगितलं. मला कसे यांनी आदिरा रोहनचा संसार मोडायला पैसे दिले, मला कसं हे केलं, पण त्या मलिकाने मलाच तोंडावरती पाडलं आणि मीच खंडणी मागत होती. आदिराला त्रास होऊ नये म्हणून मीच यांच्याकडे पैसे मागत होती असं ती बोलली. तर आता डोक्याला आणि कपाळाला हात लावत स्वानंदी आणि तिचे बाबा म्हणतात की अगं पण तू तिकडे कशाला गेली होतीस? स्वानंदी म्हणते की आई, मी तुला सांगितलं होतं ना, हे सगळं तुझ्याकडे पुरावा नसताना तिथे तू भडाभडा जाऊन बोलली. तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? लग्नाच्या वेळेस सगळ्यांच्या समोर तू तोंडावर पडली होतीस आणि आता तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? अरे अगं, माझ्या बांगड्या गहाण ठेवल्या होत्यास ना तू. हे माहीत असताना तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही हे मला माहितीच होतं. स्वानंदी म्हणते की बाबा, बघितलं का, जे मी पुराव्यासकट राजवाड्यांच्या समोर आणणार होते ते अगोदरच त्यांना जागं करून आईने सगळं काही पाणी फिरवलं. आता स्वानंदीच्या बाबांना मंदाकिनीचा खूप राग आलेला असतो आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की आता ही बाई मला या घरात ठेवण्याच्या लायकीची सुद्धा राहिलेली नाही. हिला आपण एक संधी दिली होती, पण हिने काय केलं? हिने गंगेत घोडे न्हाले आणि पुन्हा एकदा माती खाल्ली नंदू. आता पुन्हा स्वानंदी ही मंदाकिनीला समजावते आणि म्हणते की हे बघ आई, आता तू गप्प राहा. तू त्यांच्यासमोर जाऊ नकोस. त्यांच्या कानावर घातलं पण तुझ्यावर त्यांनी थोडासुद्धा विश्वास ठेवला नाही. आता जे काही करायचं ते मी करीन आणि तेही पुराव्यासकट करीन. पण तोपर्यंत तू आता त्यांच्याशी फोनवर बोलूही नकोस आणि त्यांच्या घरी जाऊही नकोस. तर लगेच आता मंदाकिनी म्हणते ठीक आहे स्वानंदी, तुला जे करायचं ते कर, पण ती बाई ना खूप लबाड आणि धूर्त आहे. आज मला कळलं, तिने सगळं उलटं सांगितलं आणि मलाच तोंडावर पाडलं. स्वानंदी म्हणते मला माहिती आहे, त्यासाठी जबरदस्त पुराव्याची गरज होती. मंदाकिनी म्हणते की अगं, दाखवला ना मी पुरावा. मला त्यांनी पैसे दिले, सुष्मिताच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ होता, तरीसुद्धा विश्वास ठेवला नाही. आणि ती काय म्हणाल्या माहिती आहे का? हे पैसे मी आदिराला त्रास होऊ नये, त्यांचा संसार व्यवस्थित व्हावा, आदिराला त्यांनी नोकरसारखी वागणूक देऊ नये, नोकरासारखं तिच्याकडून काम करून घेऊ नये म्हणून मी पैसे देत होते, अशी उलट बोलली ती. स्वानंदी म्हणते मला माहीतच होतं, पण आई आता तू शांत राहा. आता इकडे स्वानंदी घरी येते. घरी येता क्षणी आता समर घडलेली सगळी हकीकत रागाने स्वानंदीला सांगतो आणि म्हणतो की तुमच्या घरचे कधीही सुधारणार नाही. आणि आज तर डोक्यावरून पाणी गेलं. चक्क काकूवरती त्यांनी अविश्वास दाखवला आणि हे सगळं काकूनी मुद्दामहून आदिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी केलं म्हणे. पण मला एक सांगा, आपल्या मुलीचा संसार कुणी मोडेल का? आणि तुमच्या आईचं आत्तापर्यंतचं वागणं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ना. तर आता स्वानंदी म्हणते हे बघा आई, जे बोलले ते कदाचित त्या आईकडे भक्कम पुरावा नसेल, पण मी तुम्हाला सांगते आईच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असू शकतं. समर म्हणतो की त्या तुमच्या आईच आहे, तेव्हा तुम्ही त्यांचीच बाजू घेणार? स्वानंदी म्हणते नाही, हे बघा मी सत्याची बाजू घेणार. सत्य जे असेल त्याचीच बाजू घेऊन मी बोलणार. आणि हे बघा, जरी आता आपल्याला त्यांचं बोलणं खोटं वाटत असेल, पण बघूयात पुढं काही मिळतंय का. आता इकडे मलिका, अर्पिता, अंशुमन जाम खुश झालेले असतात. आता मलिका म्हणते की कसं त्या मंदाकिनीला पळून लावलं. अर्पिता, अंशुमन खुश होतात आणि लगेच आता अर्पिता म्हणते बघितलं का, सगळं काही समरला भडाभडा सांगितलं तिने. तर आता मलिका म्हणते की आता दुसरा डाव खेळण्याची गरज आली आहे. आणि तो आनंद ना कंपनीत समरच्या बाजूने राहून खूप हुशारक्या मारतोय. पण आता जर आनंदच कंपनीत समरच्या बाजूने काम करायला जर नसला, आनंदने जर कंपनी सोडली, तर समरला अंशुमनला कंपनीत घ्यावेच लागेल. आणि त्यासाठी मी आता आनंदला एक मोठी ऑफर देणार आहे. आणि असं म्हणत आता मलिका तिचा डाव अर्पिता आणि अंशुमनला सांगते. त्यासाठी आता मलिका ही आनंदला एका हॉटेलवर बोलावते. आनंद आता
तिथे येताक्षणी ऑलरेडी मलिका तिथे बसलेलीच असते. आनंद येताक्षणी मलिका म्हणते, अरे आनंद ये ये, तुझीच वाट बघत होती. आणि लगेच आता आनंद म्हणतो की मला तुम्ही बोलावलं, काय काम होतं? मलिका म्हणते की हे बघ आनंद, तू आणि समर दोघीही आजपर्यंत मित्र आहेत आणि आजपर्यंत तुझ्यामुळे समरच्या कंपनीची खूप भरभराट झाली, ग्रोथ झाली. समरची कंपनी तुझ्यामुळे पुढे गेली, कारण खांद्याला खांदा लावून तू समरसोबत काम करतोय. आनंद म्हणतो बरोबर आहे, मग काय? तर त्यानंतर आता मलिका म्हणते की मग त्याच जोमाने मी माझ्या कंपनीत तुला 10 लाखाचं पॅकेज देते आणि तू समरची कंपनी सोडून 10 लाखाच्या पॅकेजवर या कंपनीत कामाला लाग. तर ते ऐकताच आता आपल्याला मलिका काकू लाच देते. हे आता आनंदच्या लक्षात येतं आणि आनंद लगेचच मलिकाला म्हणतो, येतो काकू मी. आणि मलिकाची आता 10 लाखाची ऑफर ठुकरून आता आनंद तेथून निघून जात असतो. आणि इकडे आता मलिकाला राग येतो आणि मलिका विचार करते की जर आनंदने समरला जाऊन तिकडे सांगितलं तर अनर्थ होईल. त्यापेक्षा आनंदला किडनॅप करून आनंदच्या नावाचं आता रिझायनिंग लेटर समरला द्यायचं. आणि त्याच वेळेस आता समरला मिळालं की लगेच समर अंशुमनला कंपनीत घेईल. त्यामुळे आता मलिकाने पुढचा तिसरा डाव खेळून जात असलेल्या आनंदला आता मलिकाने किडनॅप केलेलं असतं. आणि आनंदला किडनॅप करून त्याच्या हँडरायटिंगचं रिझायनिंग लेटर आता समरला पाठवलेलं असतं. इकडे आता समर हा ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये येताक्षणी आनंद हा कामावरती आलेला नसतो. समर म्हणतो की आनंद कसा आला नाही? आनंदला आता समर फोन लावू लागतो, पण आता आनंदचा फोन लागत नसतो. आणि इकडे आनंद जात असताना मलिकाने गुंडांकडून आता आनंदला किडनॅप करून एका गाडीतून आता एका ठिकाणी आणलेलं असतं आणि गुंडांनी आता आनंदला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. आणि काही केलं तरी जोपर्यंत अंशुमनला कंपनीत आता समर कामावर घेत नाही तोपर्यंत आनंदला सोडायचं नाही. आणि इकडे आता समर ऑफिसमध्ये येताच आता समरला आता आनंदच्या हँडरायटिंगचं ते रिझायनिंग लेटर मिळतं आणि ते लेटर वाचता क्षणी आता समरला धक्का बसतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की हे बघ समर, आजपर्यंत मी तुझ्या कंपनीत काम करत होतो, पण मला एका मोठ्या कंपनीची ऑफर आली आणि मोठ्या पॅकेजची ऑफर आली, म्हणून मी दुसरीकडे शिफ्ट होण्याचं ठरवलं आहे. त्या कंपनीत मी जाणार आहे आणि शिफ्ट होणार आहे. आणि आता ते रिझायनिंग लेटर वाचता समरला धक्का बसतो आणि पटकन आता समर हा निकिताला फोन लावतो आणि निकिताला आता घडलेली हकीकत विचारतो. आणि समर म्हणतो की निकिता डार्लिंग, अगं आता आनंदला पैशाची काय गरज वाटली आणि त्याला एक मोठं पॅकेज मिळालं म्हणून तो माझी कंपनी सोडायला निघाला. आता निकिताला धक्का बसतो. निकिता म्हणते की समर, अरे काय बोलतोयस तू? आनंद घरी आलेला नाही आहे आणि आनंद ऑफिसमध्ये पण नाही आहे का? तर आता समर म्हणतो नाही ना. आणि आता इकडे समर घरी येतो. समर आता टेन्शनमध्ये असतो आणि आता स्वानंदीला आता समर हकीकत सांगत म्हणतो की स्वानंदी मॅडम, आनंदने जॉब सोडला, कंपनी सोडली, त्याला दुसरीकडे मोठी नोकरी मिळाली आणि रिझायनेशन लेटरसुद्धा पाठवलं. तर आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, हे कसं शक्य आहे? आनंद दादा असं करूच शकत नाही. आणि समर म्हणतो त्याने रिझायनेशन लेटर पाठवलं आहे, आता मी एकट्यावरती ही जबाबदारी कशी पेलू? तर त्याच वेळेस आता मलिका म्हणते काय झालं रे समर? तर समर म्हणतो आनंदने जॉब सोडला. मलिका म्हणते की काय काय बोलतोयस तू? मलिका म्हणते समर, तुझ्यावरती आता खूप प्रेशर येईल रे. मला हे म्हणायचं होतं, तू आता अंशुमन पुन्हा यापुढे चूक करणार नाही, तू अंशुमनला कंपनीत न्यायला काही हरकत नाही. आता स्वानंदीला मलिकाचं ते कांड लक्षात येतं आणि नक्कीच यामागे मलिका काकूचा काहीतरी डाव आहे हे स्वानंदीच्या लक्षात येतं. आणि ताबडतोब स्वानंदी आता निकिताकडे येते. निकिताची भेट घेताच आता निकिता म्हणते की आनंद अजून घरी आलेला नाही आहे. तर आता स्वानंदी म्हणते की म्हणजे नक्कीच आनंदला कोणीतरी किडनॅप केलंय आणि आनंदला गायब करण्यामागे मला वाटतंय मल्लिका काकूचाच हात असेल.
आणि इकडे आता स्वानंदी ही मलिकावरती करडी नजर ठेवून असते. त्याच वेळेस त्या गुंडाचा आता मलिकाला फोन येतो आणि मलिका आता फोनवर त्या गुंडासोबत बोलू लागते आणि म्हणते, हे बघा, तुम्ही पैशाची काळजी करू नका, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्या आनंदला सोडायचं नाही. आणि त्याच वेळेस स्वानंदी दरवाज्यात उभा राहून मलिकाचं ते बोलणं ऐकते आणि मलिका काकूने आनंदला किडनॅप केलंय हे सत्य आता स्वानंदीसमोर आलेलं असतं. आणि ताबडतोब आता समर आणि स्वानंदी दोघेही आता विश्वास इन्स्पेक्टरला फोन लावतात आणि ताबडतोब विश्वासला बोलावून आनंद गायब असल्याचे समजताच आता विश्वास आता बरोबर आनंदचे लोकेशन मोबाईलवरून ट्रेस करून आता स्वानंदी आणि विश्वास दोघेही आता त्या अड्ड्यावरती पोहोचतात आणि तिथे आनंद हा बांधलेल्या स्थितीत दोघांना मिळतो आणि तिथे ते 2 गुंड असतात. तर त्याच वेळेस आता स्वानंदी ही काठी घेऊन त्या गुंडांना धुलाई करून आता आनंदला सोडावते. तर इन्स्पेक्टरने गुंडांना अटक केलेली असते आणि आनंदची आता सुखरूपपणे सुटका केलेली असते. आणि इकडे आता आनंदला घेऊन आता स्वानंदी ही अखेर समरकडे येण्यासाठी निघते. पण त्याच वेळेस इकडे आता समरने अंशुमनला आता कंपनीत घेण्याच्या आता तयारी दाखवलेली असते. आणि इकडे आता समर अंशुमनला म्हणतो की अंशुमन, उद्यापासून तू कंपनीत. तर त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते थांबा. आणि लगेच आता स्वानंदी आनंदला घेऊन तिथे येते आणि आनंदला बघताच समरला धक्का बसतो आणि समर म्हणतो की अरे आनंद, तू आणि कुठे होतास आणि काय चाललंय तुझं, तू रिझाईन देतोयस? आनंद म्हणतो की मी आणि रिझाईन? आणि रागाने आनंद आता मलिकाकडे बघतो आणि आता आनंद पोपटासारखे मलिकाचे सत्य समोर आणून आपल्याला गलेलठ्ठ पॅकेजची ऑफर देणाऱ्या मलिकाचा खरा चेहरा आता स्वानंदीने किडनॅप केलेल्या आनंदला सोडून आनंद कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.